कसा आहे तुमचा मूड? हाऊस द जोश. हाय सर. सुंदर उत्सव झाला ना, म्हणजे दिंडीच्या वेळेस पण खूप चांगलं प्रोत्साहन होतं आम्हाला. सर्वांना मी असं सांगेल की मध्ये जाऊन एक प्रत्येकाने एक तरी बुक घेतलं पाहिजे आणि ते वाचन केलं पाहिजे त्या बुक. मला आवडणारं पुस्तक मराठी साहित्य म्हणजे मृत्युंजय. फोनमध्ये स्क्रोल करण्यापेक्षा बुक्स वाचणं कधी येणार? मला वाटतं झिंझी उलट पुस्तकप्रेमी आहेत. या बुक फेस्टची ही गोष्ट आवडली की लाईक सगळं प्रॉपर मॅनेज्ड होतं आणि सगळ्या प्रकारचे बुक्स आपल्याला इथे बघायला भेटले. आजकाल व्हरायटी ऑफ बुक्स खूप वाढली आहेत, सो ते सगळं इथे बघायला मिळेल. I'm the director of Alliance Française and Juliette, she's a illustrator. I make drawing for children books. भारत इज नोन फॉर सो मच नॉलेज एंड लिटरेचर एंड यहाँ का कल्चर भी कितना अमेजिंग है. हर टाइप का जॉनरा यहाँ पर है and you can find everything here. डिसेंबर 21 तारखेपर्यंत हा पुण्यात फेस्टिवल चालू आहे. नक्की या. मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. 140 वर्षांची परंपरा, असंख्य दिग्गज जिथे घडले असं हे फर्ग्युसन महाविद्यालय आणि इथे आज भरतोय पुस्तकांचा महोत्सव. तर चला पाहूया या पुस्तकांच्या महोत्सवात काय काय पाहायला मिळतंय. हाऊस द जोश. हाय सर. वाव नाईस. कसा आहे तुमचा मूड? खूप छान. बरं ताई, आपलं नाव? माझं नाव पूजा जयकर. बरं, पहिल्यांदा आलात तुम्ही इथे? पहिल्यांदा. बरं, कसं वाटतंय पुण्यातल्या या पुस्तक मेळ्यामध्ये उत्सवात येऊन? इतकं छान वाटतंय पुस्तकांच्या जगात येऊन. खूप खूप छान वाटतंय या पुस्तकांच्या जगात येऊन. खूप वाटतं. त्या पुस्तक मेळाव्यात येऊन तुम्हाला आता तू सांगितलंस की तुला खूप आवडलं. हो, खूप आवडलं. बरं, आता तुझे जे फ्रेंड्स असतील, आपले जे पाहणारे प्रेक्षक आहेत, ते जवळजवळ 21 पर्यंत तरी हा पुस्तक उत्सव असणार आहे. तर बघणाऱ्यांना तू काय सांगशील, का यावं त्यांनी इथे? खूप यावं. तुम्हाला जी पुस्तकं पाहिजे सगळी प्रकारची पुस्तकं भेटतात तुम्हाला आणि खूप छान छान पुस्तकं भेटतात. मनोरंजन असो की इतिहास असो, काही पण असो, सगळ्या प्रकारची पुस्तकं भेटतात. तुम्ही हमखास यावा. बरं, आता आपल्याला खूप नावं पडलेली आहेत, बरोबर की नाही? जेनझी काय पुस्तक वाचत नाही, नुसते फोन मध्ये असतात, वाचनाकडे त्यांचं काही लक्ष नसतं. बरं, तुम्ही अशांना काय सांगाल जे आपल्याला बोलतात? पुस्तकं वाचतात म्हणजे काही जण सांगत नाही की पुस्तकं वाचतात, पण खरं सांगू तर पुस्तक हे आपले खरे मित्र असतात. त्याच्यातून आपल्याला खूप खूप ज्ञान भेटतं. त्यामुळे पुस्तकं वाचली पाहिजेत असं मला तर वाटतं. काय मत, कसं वाटतं तुला? आज उत्सव भरला, त्यामध्ये काय सांगाल? काय एनर्जी आहे तुमची? एक नंबर इव्हेंट झालेला आहे. काय आवाहन कराल रसिकांना, प्रेक्षकांना, आपल्या जेनझीजना, आत्ताच्या नवीन पिढीला? सर्वांनी आवश्यक इथे एकदा तरी भेट दिली पाहिजे. काय आकर्षक वाटतं इकडचं उत्सव वाटलं? तर सर्वच आकर्षक आहे. पहिली गोष्ट इथं एक म्हणजे नवीन नवीन बुक पाहायला भेटतात मुलांना आणि ते बुक स्टॉल आहेत मधले. सर्वांना मी असं सांगेल की मध्ये जाऊन एक प्रत्येकाने एक तरी बुक घेतलं पाहिजे आणि ते वाचन केलं पाहिजे त्या बुक. आपण कोणत्या कॉलेजमधून आला आहात? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. धन्यवाद. धन्यवाद. कसा आहे तुमचा मूड? मस्त. कोणत्या कॉलेजमधून आलात तुम्ही? आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडनं स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधनं आहोत. मी साक्षी आणि हे आमचे सगळे मित्रमंडळ. बरं, कसं वाटतं या उत्सवात येऊन? म्हणजे इतका सुंदर उत्सव झाला ना, म्हणजे दिंडीच्या वेळेस पण खूप चांगलं प्रोत्साहन होतं आम्हाला कुठे काय कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि सगळं उत्तम होतं. बरं, तुम्ही दिंडी आणली, त्या दिंडीबद्दल काही सांगू इच्छिता का? आमची जी दिंडी होती ना त्याच्यामध्ये खूप सारे आम्ही आमचे कॉलेजकडनं आम्ही बाहेर जातो की जे आपण बोलतो ना की जे आर्ट फॉर्म्स असतात वेगळे वेगळे, म्हणजे सूप असतं, फुलकारी असतं, जे फॅशनच्या रिलेटेड असतं ना, आम्ही त्याच्यासाठी एक डॉक्युमेंटेशन करतो टेक्स्टाईलवालं. तर आम्ही ते सगळे पुस्तकं होते ना ते सगळे त्या दिंडीमध्ये ठेवलेले की लोकांना कळलं पाहिजे की किती वेगळे वेगळे प्रकारचे आर्ट फॉर्म्स असतात. हो, हे खूप काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. तुम्ही काहीतरी सांगत होतात आपल्याला. आमच्या कॉलेजबद्दल असं आहे की श्री शिक्षण वार्षिकाला संस्था, या कॉलेजमध्ये डिझाईन कॉलेज आहे, खूप युनिक गोष्टी होत असते, इव्हेंट होत असते. तसंच आता जॅनमध्ये एक इव्हेंट आहे आमचं इन्स्पिरोमधून. इन्स्पिरोला नक्की या, एन्जॉय करा. खूप भारी भारी इव्हेंट्स होणार आहे, नक्की तुमचं खूप एन्जॉय होणार. प्लीज नक्की व्हिजिट करा. तिकडे खूप सारे प्रोग्राम्स असतात. तुम्ही खूप सारे प्रोग्राम्स मध्ये रजिस्टर करू शकता आणि ह्याच्याबद्दल सगळी माहिती हवी असेल ना तर आमच्या इंस्टाग्रामचा हँडल आहे सॉफ्ट पुणे, म्हणजे @soft पुणे. त्याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. मी दीपाली देसाई,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथून आम्ही सगळे आलेलो आहोत आणि या ग्रंथदिंडीसाठी आमची थीम होती भारतीय वस्त्र परंपरा. त्यानुसार आमच्या विद्यार्थिनींनी त्यानुसार वेशभूषा केली होती आणि खूप छान वाटलं. इतरही सगळे महाविद्यालयाचे ग्रंथदिंडी खूप प्रोत्साहन मिळालं. थँक्यू सो मच पुणे बुक फेस्टिवल. थँक्यू मराठी. नमस्कार, माझं नाव चिन्मयी डोळे. मी पुण्याहून आली आहे आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकते. आम्ही इथेच ग्राफिक डिझाईनचे स्टुडंट्स आहोत, त्यामुळे आम्ही क्रिएटिव्ह स्टुडंट्स आहोत आणि आम्ही एक छोटासा प्रयोग करून बघतोय. आम्ही ही पाईप क्लिनरची फुलं करून विकत आहोत आणि हा आमच्या प्रोजेक्टचाच एक भाग. थँक्यू. मी लातूरमधली आहे आणि मी इथं आले ह्या फेस्टला फर्स्ट टाईम. हा फेस्ट खूप छान आहे आणि अगदी सगळे पुस्तकं आहेत या फेस्टमध्ये. मला खूप आवडलं. मला अच्युत गोडबोलेची पुस्तक आवडतात. सोबत विसा खाडेकर आणि मी आत्ताच जस्ट मृत्युंजय वाचला होता. त्याच्यात कर्णाचं आत्मचरित्र होतं आणि ते खूप छान होतं. मला खूप आवडलं. मी आता एक नेपोलियन हिलचं पुस्तक घेतलंय आणि ते खूप छान आहे. आता मी तेच गिफ्ट करणार म्हणजे माझ्या फ्रेंडला देणार आहे. हे सगळेच पुस्तकप्रेमी आहेत, सगळे पुस्तक वाचतात आणि खास करून पुस्तक वाचल्यानं ओव्हर थिंकिंग कमी होतं आणि ओव्हर थिंकिंगचे आणि लाईक फॅक्ट्स, सेल्फ डिसिप्लिन, मनी, पॉवर सगळंच सगळे पुस्तक छान आहेत. आता जसं आपल्याला सारखं सारखं नाव ठेवलं जातं, ज्यांचे काय करत नाही, नुसत्या फोनमध्ये असतात, या त्यांचं काही एम्बिशियन्स नाही आहे. त्याचे तुला काय वाटतं, पुस्तकातून काय संदेश देता येईल पुस्तकांबद्दल? मला वाटतं झेनझी उलट पुस्तकप्रेमी आहेत. ते पुस्तक वाचतात मुळात आणि काही काही पुस्तक सजेस्ट करतात. ॲटॉमिक हॅबिट्स असेल आणि झेनझीपासून तर पुस्तक अगदीच द पॉवर ऑफ असेल किंवा सेडक्शन असेल, द पॉवर ऑफ सेडक्शन. आणि आता इथे यूट्यूब चॅनलवर पण पुस्तकांचे वेगळे रिव्ह्यूज असतात आणि पुस्तकात काय काय लिहिले ते पण असतं आणि झेनझी घेतात पण पुस्तक. अगदी ॲनिमे लवर असतील सगळेच. माझं नाव सिद्धी जंगम आणि आम्ही राहतो पुण्यातच, पण पहिल्यांदा हा जो फेस्टिवल भरला आहे पुणे पुस्तक महोत्सव, तिथे येऊन खूप छान वाटलं. आणि पुणं हे विद्येचं माहेरघर आहे आणि आज त्या विद्येच्या माहेरघरामध्ये जे काही पुस्तकांचं संमेलन भरलं आहे त्यामध्ये या, मजा करा. तुम्ही जर वाचनप्रेमी असाल तर तुमच्यासाठी खूप सुंदर संधी आहे की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी इथे येऊन शिकू शकता, नवीन नवीन अनुभव घेऊ शकता, नवीन पुस्तकं तुम्हाला कळतील कोणती कोणती आहेत, नवीन नवीन भाषांमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत. तर खूप या आणि मजा करा. तुमचं आवडीचं पुस्तक? माझं आवडीचं पुस्तक आत्तापर्यंत म्हणाल तर ययाती विसा खांडेकरांचं पुस्तक आहे आणि ते मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षी वाचलं होतं, 14व्या-15व्या वर्षी वाचलं होतं. माझ्या दादाने मला ते गिफ्ट दिलं होतं जेव्हा माझी 10वी झाली होती आणि मला खूप आवडलं होतं ते पुस्तक. त्यासोबत मला त्यांनी अग्निपंखही दिलं होतं आणि ते एक इन्स्पिरेशनल पुस्तक आहे. पण ययातीमध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपण शिकू शकतो आयुष्याबद्दल आणि त्या मला खूप आवडल्या होत्या. डिसेंबर 21 तारखेपर्यंत हा पुण्यात फेस्टिवल चालू आहे. नक्की या, नक्की विजिट करा. आणि उद्याच आपल्या सर्वांचे लाडके असं फोक जे एक मतलब काय म्हणतात त्याला, आता मला आठवत नाही आहे, सांस्कृतिक, त्यांची संस्कृती जपण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. गाणी, पोवाडे आणि बऱ्याच अशा सांस्कृतिक गोष्टी ते गाण्यांमधून समजावून सांगतात. त्यासाठी या, नक्की अनुभव घ्या आणि मजा करा. माझं नाव अर्चना सनाकोल आहे आणि मला या बुक फेस्टची ही गोष्ट आवडली आहे की लाईक सगळं प्रॉपर मॅनेज्ड होतं आणि सगळ्या प्रकारचे बुक्स आपल्याला इथे बघायला भेटलेत. आणि मला पर्सनली नॉन फिक्शन बुक आवडतात, सो खूप प्रकारचे नॉन फिक्शन बुक्स पण होते. माझं नाव नम्रता आहे आणि मला इथलं मॅनेजमेंट खूप आवडलं आणि लाईक माझं सेकंड टाईम होतं. जसं की त्यांनी ह्यावेळेस त्यांचं जरा बुक्समध्ये पब्लिकेशन्स वगैरे त्यांनी खूप इम्प्रूव्ह केलं आणि नवीन नवीन बुक्स होत्या फिक्शनलमध्ये, फिक्शनल नॉन फिक्शनलमध्ये आणि प्लस पोएट्रीचे बुक्स जास्त होत्या. मला पोएट्री आणि फिक्शनल बुक्स आवडतात. छान होतं म्हणजे. हाय, माझं नाव जान्हवी आणि मी इथे माझ्या फॅमिली बरोबर ह्या बुक्स एक्झिबिशनला आले आहे जे पुण्यात आहे फर्ग्युसन कॉलेजला. मी फर्स्ट टाइम प्रॉब्ली अशा एवढ्या मोठ्या बुक एक्झिबिशनला आली आहे. माझे एक्सपेक्टेशन्स खूप बेसिक होते. जे बुक्स ओव्हरऑल इथे वाचले जातात
अक्रॉस मराठी, हिंदी, इंग्लिश ते बघायला मिळावे. वेगळे ऑथर्स, पब्लिशर्स, ऑथर्सबद्दल कळावं. आणि आय वॉज सरप्राईज्ड. मला खूप व्हेरायटी बघायला मिळाली, खूप इन्फॉर्मेशन मिळाली. आणि मी माझ्या मुलामध्ये एक रीडर इन्कल्केट करायचा ट्राय करते आणि माझी एक लॉस्ट हॉबी आहे ती परत ग्रो करायचा ट्राय करते. सो ही जागा बेस्ट जागा असं मला वाटते. रिसेंटली कुठलं बुक वाचलंय तर आय थिंक मी एक पुस्तक वाचलंय विच इज सिटी ऑफ इल्युजन्स, पॅलेस ऑफ इल्युजन्स आणि द लास्ट क्वीन. ही दोन्ही पुस्तकं मला असं जाणीव करून दिलं की प्रॉब्ली खूप गोष्टी आहेत ज्या वाचायला मिळतील. आजकाल व्हरायटी ऑफ बुक्स खूप वाढली आहेत. सो ते सगळं इथे बघायला मिळेल. नक्की विजिट करा. एवढ्या मोठं लेवलवरती आपल्याला एक्झिबिशन परत कधी प्रॉब्ली नेक्स्ट इयर पर्यंत बघायला मिळणार नाही. माझं नाव सौमित्र आहे. मी पहिल्यांदाच असं मोठं बुक एक्झिबिशन बघितलंय आणि खूप छान वाटलं बघून. कारण की आपल्याला असं वाटतं की ऑनलाईन बघू, चेक करू, नाही तर कुठल्या बुक स्टोअरमध्ये जाऊन, पण काही ते खूप लिमिटेड असतं. हे असं एक्सपोजर जे आहे ते बुक एक्झिबिशनमधनं खूप मिळतं. किती ऑथर्स आहेत, किती विषयांवर लिहितात, किती भाषांवर हे सगळं लिहिलं जातं. तर मला खूप आवडलं आणि मी रेग्युलर जिथे काही असे एक्झिबिशन होतील मी तिथे जायचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. खूप एक्साइटिंग आहे की एवढं सगळं मोठं बुक स्टॉल बघून आणि कोणती पुस्तकं मला बघायला मिळतील त्यासाठी खूप एक्साइटेड. बरं, तुम्ही कुठून आला आहात? मी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिग्री. काय एक्सपेक्ट करताय या भरलेल्या उत्सवामधून? छान वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी वाचनाकडे वळते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा उत्साह त्यांचा दिसतोय हे बघून खरंच खूप छान वाटतं. म्हणजे एक शिक्षक म्हणून मला असं नेहमी वाटायचं की मुलांचं वाचनाचं आवड कमी झालेली आहे, मुलं पुस्तकाकडे जात नाहीये. तर हे पाहून बरं वाटतं की तरुण पिढी आज एवढ्या मोठ्या संख्येनं या पुस्तकाला आणि पुणे पुस्तक महोत्सवाला हजेरी लावत आहे. तर खूप छान वाटतं. आता पुण्यातल्या ऑडियन्सला प्लस मुंबईमधल्या ऑडियन्सला किंवा रसिकांना, प्रेक्षकांना काय आवाहन करायला इकडे येण्यासाठी? नक्कीच त्यांनी जसं ते फिरायला जातात पर्यटन स्थळी, तसंच एक खूप मोठं पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनाची, तुमच्या बुद्धीचे पर्यटन खूप छान होऊ शकतं. अशा ठिकाणी माणसांनी नेहमी यावं. मी त्यांना आवाहन करेल की वेळात वेळ काढून या पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्यावी आणि आपल्या आनंदाचं एक काही क्षण, काही दिवस नक्की जातील असं मी आनंद. कसं वाटतं या फेस्टिवलमध्ये येऊन? खूप छान आहे. व्हरायटीज ऑफ बुक्स बघायला भेटतात आणि एक्सप्लोर करायला छान आहे. तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करताय? हो, पहिल्यांदा. लास्ट टाइम ॲक्च्युली आम्ही ऐकलं होतं याच्याबद्दल बट टाईम नाही भेटला. सो यावर्षी टाईम काढून आलो. कसं वाटतं तुम्ही व्हिजिट केल्यानंतर काय काय पाहायला भेटलं? आम्ही ॲक्च्युली आत्ताच आलो. क्रिसमस ट्री बघितली, खूप छान होती. आणि बघा आता इकडे गोल्डन सेक्शन आणि पुढे बघू अजून. कसं वाटतं आपली नवीन तरुण पिढी आपल्याला इथे दिसते? नाहीतरी आपल्याला नावच पडतात की जेन्झी काय नाही करत हे ते, पण आपली नवीन पिढी वाचताना दिसते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? चांगलंच वाटतं. मे बी लाईक ह्याची गरज आहे. लाईक तुम्ही जेवढं एक्सप्लोर केलं, कारण आता आजकाल कसं झालं सगळं ऑनलाईन भेटतं, तर तुम्ही जेवढं बघाल आजूबाजूला किंवा इकडे आल्यावरती तुम्हाला दिसतं तर तुम्ही बाय करतात आणि तेवढंच तुम्ही स्क्रीनवरून बाहेर येतात. त्याच्याबद्दल एक हा प्लस पॉईंट आहे. प्लस नॉलेज इज नेव्हर इनफ. हां, एक्झॅक्टली. छान छान सांगितलं. बरं, आता जे प्रेक्षक मंडळी आहेत त्यांना काय आवाहन करू इच्छिता? काय सांगायचं? जर तुमच्याकडे टाइम असेल तर नक्की या, कारण खूप काही गोष्टी आहेत इकडे ज्या तुम्हाला माहिती पण असेल त्या बघता येतील आणि ज्या नसतील माहिती त्या तुम्हाला एक्सप्लोर करता येतील. सो इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि जर तुम्हाला बुक्स आवडत असेल तर खूप चांगलं फेस्टिवल आहे. माझं नाव ऋषिकेश आणि मी बुक फेस्टिवलला अराउंड 3 वर्ष कंटिन्यू येतोय आणि मी अराउंड 4 to 5 टाइम्स व्हिजिट करतो बुक्स बघण्यासाठी आणि सगळे स्टॉल्स एक्सप्लोअर करण्यासाठी. दरवर्षी येतो. दरवर्षी सेम एक्सपिरियन्स नाही, बट दरवर्षी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतं. दरवर्षी काहीतरी स्पेशल असतं आणि जे बाहेर प्रोग्राम चालू असतात ते खूप छान असतात. आणि मी नेहमी माझा एक न्यू फ्रेंड घेऊन येतो. यावर्षी मी माझा एक न्यू फ्रेंड आणला आहे. असंच असतं तसं. आणि प्रत्येकाने विजिट करावं एकदा तरी. माय नेम इज अरविंद. सो बेसिकली आई एम फ्रॉम जम्मू. ये मेरा फर्स्ट टाइम यहाँ पे विजिट था, तो काफ़ी मेरे को मतलब क्या बोलूँ, बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे आके, क्योंकि बुक्स कहीं ना कहीं एक क्या बोले, कुछ लोगों के लिए सोल है, कुछ लोगों की दोस्त है, कुछ लोगों की साथी है. तो और मेरा दोस्त है यहाँ पे मराठी, उसका नाम है ऋषिकेश. और यहाँ पे आके मुझे काफ़ी बढ़िया फील हुआ. यहाँ पे मैं 4 महीनों से हूँ और ये मेरा फर्स्ट टाइम यहाँ पे एक्सपीरियंस था. पहली बार आया हूँ. मेरे को बुक्स पढ़ना अच्छा लगता है और मैं अपने दोस्तों को, मतलब काफ़ी दोस्तों को बुक्स के बारे में बताता रहता हूँ. और कहता रहता हूँ कि बुक्स पढ़नी चाहिए आपको, क्योंकि रीडिंग बहुत इंपॉर्टेंट है लाइफ में. Hello, myself Rituja.
अँड आय एम फ्रॉम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि इथे येऊन आम्हाला खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. बरं, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्ही पहिल्यांदा इथे विजिट करताय बरोबर? Yes, first time. मग हाऊस द जोश. Yes. खूप भारी वाटतंय. खूप भारी. बरं, आता आपली ही नवीन तरुण पिढी आहे, आपल्याला खूप असं बोलत होते की काय तुम्ही पुस्तकं नाही वाचत, नुसते फोन घेऊन बसलेले नाही, असं तसं करून. काही नाही, आम्ही खूप बुक्स वाचतो. बरं, तुम्ही काय सांगू इच्छाल, म्हणजे काय सांगू शकता की आपण नवीन पिढी असून सुद्धा आपण पुस्तकं वाचायला हो, हवी? वाचायला हवे, पुस्तकं वाचायला हवी. फोनमध्ये स्क्रोल करण्यापेक्षा बुक्स वाचणं कधीही चांगलं. तुझं आवडीचं पुस्तक कोणतं? माझं तसं तर मला खूप बुक्स आवडतात, पण असं कधी स्पेसिफिक नाही. बरं, आता हे जे तुम्ही विजिट केलं, आपली दिंडी सुद्धा आली होती बरोबर? Yes. त्या दिंडीबद्दल काय सांगू इच्छाल? ती दिंडीची थीम काय होती? संत परंपरा म्हणून ती पुढे चालवण्यासाठी आपण हे सुरू ठेवलेलं. माझं नाव तृप्ती खलाटे आहे आणि हे माझं दुसरं वर्ष आहे इथे व्हिजिट करण्याचं आणि अतिशय सुंदर आणि अतिशय छान वातावरण असतं. इथे आल्यावर मन फार प्रसन्न होतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढी पुस्तकं बघायला मिळतात आपल्याला. आणि सध्या मला असं वाटतं की मधला एक काळ होता ज्या काळामध्ये थोडंसं वाचन कमी झालं होतं आणि नवीन पिढीचं तर फारच कमी झालं होतं. तर मला वाटतं हे जे सुरू झालं तेव्हापासून नवीन पिढीलाही खूप सारी वाचनाची आवड निर्माण झालेली आहे याच्यामुळे. थँक्यू. Yes, so my name is Amélie and this is Juliette. We are both from France and we are quite impressed by the book fair actually. But you have to know that we are also super proud to participate to the book fair. I'm the director of Alliance Française and Juliette, she's a illustrator. I make drawing for children books. So we just have a super experience with so many kids at the kids corner, and actually we would like to encourage everyone to come and have a great experience, because even if you don't read too much, there are so many ways to be interested by books, and especially books with illustration. Yeah, so maybe parents can read books with their child to imagine a better new world, reality. their dream. Yeah. माझं नाव क्षिप्रा कुलकर्णी. हॅलो, माझं नाव कोमल पाटील. ॲक्च्युली आम्ही इंजिनिअरिंग शिकायलाच पुण्यात पहिल्यांदा आलो आणि पुण्याला जसं विद्येचं माहेरघर म्हणतात तसं आम्ही पहिल्यांदा पुणे एक्सप्लोअर करायला आलो. आणि हा बुक फेस्टिवल जो आहे म्हणजे आमचा पहिलाच अनुभव होता आणि लिटरली जसं आम्हाला जेवढी एक्सपोजर नाहीये साहित्याबद्दल, मराठी साहित्याबद्दल, तसं इथे येऊन आम्हाला कळते की लिटरली किती वर्सटॅलिटी आहे मराठी लिटरेचरमध्ये पण. आणि ती खरंच जेनझी लोकांनी पण समजून घेतली पाहिजे. जे आपले मराठी लेखक आहेत, जसं त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, एकांकिका लिहिल्या, इट्स लाईक खूप छान वाटतं इथे येऊन. त्यांनी आता जो इनॉग्युरेशन प्रोग्राम होता वगैरे, इट्स लाईक व्हेरी मेस्मराइजिंग. येस, मी पण सांगेल की नक्की भेट द्या. वर्थित आहे, खूप विविध प्रकारच्या बुक्स आहेत. सो लाईक म्हणजे वर्थित आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि आपण जे मोबाईलमधून बघतो सो त्याचे खूप डिसएडव्हान्टेजेस असतात. लाईक आईजला पण खूप त्रास होतो. सो हार्ड कॉपी आणि इतके सुंदर सुंदर बुक्स आहेत जसे की ओव्हर थिंकिंग वगैरे आता खूप वाढलेले आहे. सो ते बुक्स बघितले, थॉट्स, गुड थॉट्स वगैरे सगळे बुक्स खूप छान आहेत. सो नक्की भेट द्या, वर्थित आहे. व्हेरी व्हेरी 10 out of 10. थँक्यू सर. तुमची आवडती पुस्तकं तुम्ही काय वाचता? मला आवडणारं पुस्तक मराठी साहित्यामध्ये मृत्युंजय. खूप कमाल पुस्तक, मी सगळ्यांना रेकमेंड करेन, नक्की वाचा. येस, सगळ्यांनी वाचायला हवं, सगळ्यांनी एकदा तरी इथे भेट द्यायला. मी प्राध्यापक डॉक्टर सविता अतुल इटकरकर. मी भारतीय विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर आहे. मी राष्ट्रीय सेवा योजनेची जिल्हा समन्वयक आहे पुणे विद्यापीठामध्ये. आणि जेव्हापासून हा पुणे पुस्तक महोत्सव चालू झाला, हा 3रा पुणे पुस्तक महोत्सव आहे, जो डिसेंबरमध्ये होतो. डिसेंबर हा अतिशय चांगला सीझन आहे, चांगला महिना आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे हेल्दी असतात आणि वाचन हे एक अतिशय चांगली गोष्ट आहे की आपल्या हेल्दी राहण्यासाठी. त्यामुळं पुस्तकं वाचणं आणि मोबाईलमध्ये वाचणं किंवा डिजिटल मीडियामध्ये वाचणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जेव्हा आपण पुस्तकांमधून वाचतो तेव्हा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पुस्तक बंद करून मनन चिंतन करू शकतो. डिजिटलमध्ये आपल्याला बरेच वेळा डोळ्यांवरती ताण येऊ शकतो. पण हा जो पुणे पुस्तक महोत्सव चालू केलेला आहे ती अतिशय चांगली उत्कृष्ट योजना आहे की ज्याच्यामुळे खूप लोक ह्याला व्हिजिट करतात, पुणे पुस्तक महोत्सवामध्ये येतात, पुस्तकं खरेदी करतात आणि त्यामुळे वाचन संस्कृतीला पण चालना मिळते. तसेच पुस्तकांचे जे आर्थिक व्यवहार असतात त्यालाही चालना मिळते. त्यामुळं आम्ही
पुणे विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तर्फे प्रत्येक पुस्तक महोत्सवामध्ये सामील झालेलो आहोत. आमची दिंडी असते, आमची ग्रंथदिंडी असते, तर आम्ही ह्याच्यामध्ये पुस्तक आणतो आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या थीमवरती असतो. तर ह्या वर्षी आपली थीम इथं आहे की आमच्याकडे आहे धर्म आणि नीतिशास्त्र हा विषय दिला होता. त्यामुळे आमच्या कॉलेजने धर्म आणि नीतिशास्त्र ह्या विषयावरची दिंडी आणि आमच्या 75 मुली आणि तसेच 5 शिक्षक आम्ही इथे सामील झालेलो आहोत ह्याच्यामध्ये. आणि हा खूप अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा इथून पुढे वाढत जाईल आणि लोकांना वाचनाची आवड लागेल आणि वाचनातून लोकांचं उद्बोधन होईल आणि समाज प्रबोधन नक्कीच होईल. ही आपली संतांची परंपरा असलेली भूमी आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने लोकमान्य टिळक असे कित्येक व्यक्तिमत्व ह्या भूमीमध्ये, पुण्याच्या भूमीमध्ये, पुण्यभूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. त्या सगळ्यांनी वाचनातून, ज्ञानातून जो काही प्रसार केला तर तो प्रसार नक्कीच इथून पुढे वृद्धिंगत होईल. जसं आता आपण म्हणतो की जेनझी, तर जेनझीला वाचनाची आवड आहे पण ते डिजिटलमध्ये, पण ती पुस्तकातून वाचायला लागली तर त्यांना नक्कीच त्यांची ब्रेनची पॉवर वाढेल. आणि जो काही आपला शॉर्ट टर्म मेमरी लॉस सुरू झालेला आहे, कारण आम्ही टीचर असल्यामुळे आम्ही हे सगळं ऑब्झर्व करतोय, तर मी मुलींना नेहमी सांगते की तुम्ही लिहा, तुम्ही वाचा, पण पुस्तकातून वाचा. जिथं शक्य नाही तिथं डिजिटल वापरा, कारण वेळ वाया जायला नको म्हणून. पण पुस्तकं हे आपले खूप चांगले फ्रेंड असतात. म्हणतात ना, एक पुस्तक म्हणजे आपल्या अख्ख्या फॅमिली सारखं आहे आणि आपले मित्र म्हणजे अख्खे पुस्तक असतात किंवा लायब्ररी आहे असं. त्यामुळे पुस्तक हे खूप चांगला मित्र असतो. तर त्याची नक्कीच लोकांनी वाचनाची आवड जपली पाहिजे आणि वाचनातून आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे ते नक्कीच वाढत ठेवलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल धनेश्वर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी काम करतो आणि मी बुक फेस्टिवलला येत असतो. मला वाटतं 3रा वर्ष आहे. मी 3रा वर्ष इथे आलो आहे आणि इथं आल्यावर मला एक चांगली ऊर्जा भेटते, पुस्तकं बघायला भेटतात. ॲक्च्युली माझं असं म्हणणं आहे की जे लोक, ज्या लोकांनी शिक्षण घेतलं आहे त्या लोकांना वाचता येतं, त्यांनी पुस्तक वाचलीच पाहिजे. प्रत्येकाने पुस्तक विकत घेतली पाहिजे, ती वाचली पाहिजे. कारण पुस्तकातून आपल्याला लेखकाचे अनुभवायला भेटतात. त्यांनी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातून आपल्याला शिकायला भेटतं आणि आपण ते आपल्या लाईफमध्ये युटिलाइज करू शकतो. मला तरुण पिढीला एवढंच म्हणणं आहे की पुस्तकं वाचा. सोशल मीडियावर पण काही नॉलेज आहे पण ते नॉलेज ऑथेंटिक नसतं. त्यामुळं पुस्तकं फिजिकल प्रिंट विकत घ्या, त्यातून नॉलेज मिळवा आणि स्वतःचा उद्धार करा आणि सक्सेस अचीव करा. माझं नाव संध्या धनेश्वर आहे आणि मी 3 वर्षापासून पुणे पुस्तक महोत्सवाला येते. हा सगळा उत्सव बघून खूप आनंद होतोय. माझ्या मित्रांचे जे लेखक आहेत त्यांचेही बुक स्टॉल आतमध्ये आहेत आणि 3 ते 4 मित्र आहेत ज्यांनी पुस्तकं म्हणजे आतमध्ये ठेवले की इथे विकायला आहेत. आणि हे सगळं बघून खूप छान वाटते की वाचन संस्कृती वाढती आहे आणि जे आपलं ध्येय आहे वाचनाने जे काही म्हणजे व्यक्तिगत विकासही झालाच पाहिजे. आपण नोकरी करतो, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला वेळ मिळत नाही बऱ्यापैकी पुस्तकं वाचायला, पण हा असा उत्सव जेव्हा होतो तेव्हा स्वतःहून वेळ काढून आपण पुस्तकं विकत घ्यायला येतो आणि वाचतोही ते पुस्तकं. तर सगळ्यांनी खूप पुस्तकं घ्यावी, वर्षभर ते वाचावी आणि स्वतःचा विकास करावा, एवढं मी या दिवशी सांगते. धन्यवाद. माझं नाव सृजना देवगिरे. मी ह्या बुक फेस्टमध्ये आता पहिल्यांदाच आली आहे आणि मी फर्ग्युसन कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे. तर मला इथे येऊन खूप छान वाटतंय की कॉलेजमध्ये हे सर्व काही होतं आहे, लाईक बुक्स अँड ऑल वगैरे. आणि लाईक असं लोक म्हणतात की जेनझी पीपल काही बुक्स वाचत नाहीत वगैरे, पण इकडे येऊन सगळ्यांना आपले आवडणारे बुक्स भेटत आहेत, सगळे एक्सपिरियन्स करतायत, एक्सप्लोर करतायत. तर खूप चांगलं वाटतंय मला आणि सगळेजण या आणि इथे एक्सप्लोर करा, खूप छान है। हेलो, मेरा नाम शिंजनी है और मैं फर्ग्यूसन कॉलेज की स्टूडेंट हूँ। मैं उत्तर प्रदेश से आती हूँ एंड आई कम फ्रॉम अ फैमिली ऑफ ऑथर्स, सो आई रियली लाइक टू सी हाउ मच एक्नॉलेजमेंट एंड दिस ब्यूटिफुल प्लेटफॉर्म दैट ऑल ऑथर्स एंड ऑल दीज बुक्स हैव बीन गिवन। सो मेरे पिताजी एक जनरेशनल ऑथर हैं, वो अपने पिताजी की लिखी हुई बुक्स को वापस रीराइट कर रहे हैं। एंड मेरे दादाजी एक काफ़ी नोन एडवोकेट हैं उत्तर प्रदेश के, श्री विश्वेश्वर नाथ श्रीवास्तव। उन्होंने भी काफ़ी ज़्यादा हिंदी में बुक्स लिखी हैं। सो मेरी फेवरेट बुक होगी विवेकानंद जी की ऑटोबायोग्राफी, बिकॉज
उसमें काफ़ी सुंदरता से उन्होंने द वे ऑफ लिविंग, फिलोसफी ऑफ लाइफ, इंडियन फिलोसफी के बारे में बताया है एंड इट हैज़ रियली इंस्पायर्ड मी अ लॉट। एंड आज की जनरेशन में बुक्स के बारे में पता होना काफ़ी ज़्यादा इम्पॉर्टेंट है। हम ये संस्कृति भूल रहे हैं। भारत इज़ नोन फॉर सो मच नॉलेज एंड लिटरेचर एंड यहाँ का कल्चर भी कितना अमेजिंग है। सो या आई एम रियली हैप्पी कि मेरे कॉलेज में ये बुक फेस्ट हो रहा है एंड आई recommend this to everyone. So please come here and join this beautiful festival. Hi, where are you from? I'm from France. France. So what are you doing at Pune Book Festival? Well, I come to discover new books that I can add to my reading list. Did you find any good books here? I found one book so far. One book so far. Yeah. How long you have been at this festival? Just 30 minutes. 30 minutes. So you're planning to visit how many days? It's a 6-7 day festival. Only today. Only today. Only for a couple of hours. Only for a couple of hours. How do you feel about Pune as a city? It's growing on me. I've been here for 6 months. 6 months. So I'm exploring more of the city and start to enjoying more and more. Did you do you get the language Marathi? Are you understanding any bit No, of Marathi? I'm trying to learn Hindi, but Hindi. not easy. Yeah. What have you learned so far? Hindi, Namaste, Dhanyavad. नमस्कार, कसा आहे तुमचा मूड? बहुत अच्छा है। ओके, आताच तुम्ही पुस्तकांचा मेळा पूर्ण बघून आला आहात, कसं वाटतंय त्याबद्दल? बहुत अच्छा बुक फेयर है। बहुत सारे कंपनीज से, बहुत सारे पब्लिकेशन से लोग आए हैं अपना डिस्प्ले करने के लिए एंड काफ़ी सारे बुक्स हैं। मैं इंग्लिश लिटरेचर की पढ़ाई कर रही हूँ तो मैं बहुत कुछ जो सीखती हूँ वो मैं यहाँ देख पाई हूँ एंड इंग्लिश लिटरेचर के काफ़ी सारे क्लासिक्स बुक्स यहाँ पर मैंने देखे एंड मैं कुछ खरीद भी पाई, उसका मेरे को बहुत हैप्पीनेस है। एंड मैंने लिटिल प्रिंस करके एक बुक पढ़ी है एंड आई सॉ दैट हियर, सो या आई वाज बहुत अच्छा लगा मुझे आकर। ओके, असं कोणतं पुस्तक आहे ज्यातून तुम्ही इन्स्पायर झाला आहात? इंस्पायर थी या लिटिल प्रिंस, वही है जो बहुत अच्छी है। लाइक बहुत डीप बातें बहुत ही इजी तरीके से उन्होंने बताई है उसको। ओके, अगर किसी को यहाँ पे विजिट करना हो, जर कोणाला इथे यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? इकडची विशेषता काय आहे? तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली इकडची? आपको कोई भी टाइप का जॉनरा पसंद हो, हर टाइप का जॉनरा यहाँ पर है एंड यू कैन फाइंड एवरीथिंग हियर। आप कोई भी टाइप के रीडर हो, आपको यहाँ कुछ ना कुछ तो मिल ही जाएगा। सो आई थिंक वही है सबसे बिगेस्ट अट्रैक्शन। ओके, नन्नी, थैंक यू सो मच।